आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्व निलंबित खासदारांचं निलंबन मागे. उद्या 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम बजेट सादर करणार. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा क्षेत्र, ग्रामीण भागातील रस्ते, मनरेगा, पीएम विश्वकर्मा आणि पीएम किसान सन्मान निधी यासारख्या योजनांसाठी तरतुदीत वाढ होण्याची शक्यता. अनेक वर्षांपासूनची राम मंदिराची इच्छा पूर्ण झाली. राष्ट्रपती मुर्मूंकडून अधिवेशनाच्या अभिभाषणात राम मंदिराचा उल्लेख, तर खासदारांकडून जय श्रीरामच्या घोषणा. भरती परीक्षेतील घोटाळ्यांसाठी नवा कायदा बनवणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींची माहिती. नारी शक्ती विधेयक मांडल्याबद्दल राष्ट्रपतींकडून सरकारचं अभिनंदन. नवीन सरकार आल्यानंतर पूर्ण बजेट घेऊन येणार. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तर संसदेत गोंधळ घालणं हा काही लोकांचा स्वभाव. गोंधळ घालणाऱ्यांनी आमचं 10 वर्षातील काम पाहावं. मोदींचा विरोधकांवर निशाणा. जमीन घोटाळा प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक. जमीन घोटाळा प्रकरणात कारवाई. हेमंत सोरेन यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. चंपई सोरेन बनणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री. आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी. बारामती एग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांची दुसऱ्यांदा चौकशी होणार. रोहित पवारांना पुन्हा बोलावल्यानं शरद पवार गट आक्रमक. उद्या राज्यात सरकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते घंटानाद आंदोलन करणार. ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी. वाराणसी जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय. 7 दिवसात पूजेची व्यवस्था करण्याचे प्रशासनाचे आदेश. देवगिरी बंगल्यावरील बैठकीत अजित पवार गटाची राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरली. कुठल्याही फॉर्मवर सही करू नका, कुठेही अनुमोदन होऊ नका. दादांच्या आमदारांना सूचना. ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यासमोर शिंदे गटाकडून हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रम. अभिनेत्री कंगना रनौत हळदी कुंकू समारंभात सहभागी होणार. कंगनाने समारंभाचं निमंत्रण स्वीकारलं. सगळे घोटाळेबाज आता भाजप आणि शिंदे गटात गेलेत. खिचडी घोटाळ्याचे कंत्राट मिळालेल्या कंपन्यांची नावं जाहीर करा. खासदार संजय राऊतांचं राज्य सरकारला आव्हान. संजय राऊत खिचडी कुठे कुठे खायला जातात हे आम्हालाच माहितीये. संजय राऊतांच्या टीकेला राहुल कनाल यांचं प्रत्युत्तर. तर हिंमत असेल तर पुढची पत्रकार परिषद समोरासमोर घ्या. राहुल कनाल यांचं आव्हान. ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीच्या संचालकपदी भाजपचे 4 नेते. 2024ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचं नियोजन. संजय राऊतांचा आरोप. तर भाजप डरपोक पक्ष, तर लोकांमध्ये जाऊ शकत नाही. राऊतांची टीका. आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक धक्का. 1 फेब्रुवारीला बावनकुळेंच्या उपस्थितीत दळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. राज्यातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदं 100% भरण्यास मान्यता. पदभरतीसाठीची परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनं होणार. शासनाकडून पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पद भरायला मान्यता. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी दोन्ही राज्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाची नोटीस. समन्वय समिती स्थापन करूनही कोणतीही बैठक न झाल्यानं नोटीस. सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसन्मान पुरस्कार जाहीर. छत्रपती शिवरायांच्या घराण्यातून देण्यात येणारा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला साताऱ्यात येणार. रिझर्व्ह बँकेचा पेटीएमला मोठा धक्का. 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम बँकिंग सेवा बंद. नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई. नवीन ग्राहक जोडण्यासही बंदी. चेन्नईत संपलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राला 57 सुवर्ण, 48 रौप्य, 53 कांस्य अशा एकूण 158 पदकांची लयलूट. योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात मुंबई चित्रनगरीला टक्कर देणारी फिल्म सिटी उभारण्यात येणार. निर्माते बोनी कपूरच्या बेबी प्रोजेक्ट्स आणि भूतानी ग्रुप या रिअल इस्टेट कंपनीला मिळाला प्रोजेक्ट.